या निवडणुकीमधला सगळ्यात महत्त्वाचा कोण शिलेदार असेल, तर ते म्हणजे सिद्धेश्वर अवताडे. मुळात सरकार म्हणून त्यांची असलेली इमेज पाठीमागच्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीची बॅनरबाजी, ज्या पद्धतीचा सोशल मीडिया, ज्या पद्धतीचा त्यांचा कार्यकर्त्यांचा गट्टा, यामुळे त्यांच्याबद्दलची जी एक इमेज इथं तयार केली होती, त्या संपूर्ण इमेजला, त्या संपूर्ण गोष्टीला छेद देत सिद्धेश्वर अवताडे यांनी आईसाठी ज्या पद्धतीनं मैदानावर जंग पिचडले, त्यांनी ज्या पद्धतीने विनम्रपणे लोकांमध्ये जात आहेत, सिद्धेश्वर अवताडे ज्या पद्धतीने ही निवडणूक हाताळतायत, त्याचा मोठा फटका अजय जगतापांना बसणार आहे. कारण ज्या पद्धतीनं इथं मंगळवेढ शहरामध्ये त्यांची इमेज तयार करण्यात आली होती सिद्धेश्वर अवताडेंची, त्याच्या एक्झॅक्टली अपोझिट इमेज खरं तर मैदानावर ज्यावेळेला सिद्धेश्वर अवताडे आले, त्यावेळेला दिसून आले. आणि मग एखाद्या माणसाला आपण न बघता त्या माणसाबद्दल काय विचार करतो आणि बघितल्यानंतर माणूस काय आहे, या पद्धतीची मानसिकता सर्वसामान्यांची जी झाली आहे, त्यातून सिद्धेश्वर अवताडे यांच्याबद्दलची क्रेज उलट पुन्हा जास्त वाढली आहे. आता ज्या पद्धतीनं ते लोकांमध्ये जात आहेत, सहज मिसळतायत, कोणापाशीही बसतायत, ज्या पद्धतीनं त्यांनी पायपीट चालू केली आहे, ज्या पद्धतीने ते दिवस-रात्र या मतदारसंघामध्ये फिरतायत, ज्या पद्धतीने त्यांनी मला आईनं कधी काही मागितलं नव्हतं, परंतु यावेळेला मला आईसाठी हे सगळं करावं लागणार आहे म्हणून जी भूमिका घेतली आहे आणि त्यातून त्यांची संपूर्ण टीम, तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी या शहरामध्ये त्यांच्यासोबत आहे. ती सगळी यंत्रणा अत्यंत नीटनेटक्या पद्धतीनं, निवेदनानं, विनम्रपणे, आपुलकीनं, प्रेमानं ज्या पद्धतीनं मंगळवेढा हाताळते, त्याचा खूप मोठा परिणाम आज दिसत नसला तर उद्याच्या संपूर्ण इकडच्या अवताडे परिवाराच्या राजकारणामध्ये देखील दिसणार आहे.